चाळीसगाव शहर पोलिसांनी मंगळवार दिनांक 8 जुलै रोजी उशिरा रात्री मोठी कारवाई करत सुमारे 16,57,087 रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू जप्त केला। या प्रकरणी 5 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेर यांना काही इसम रात्रीच्या वेळी अवैधरित्या गुटख्याची तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी हनुमानवाडी, आनंदवाडी आणि बसस्थानकामागील लक्ष्मीनगर परिसरात एकाच वेळी सापळा रचला। या कारवाईदरम्यान अजित चांदुमल रावलानी, कुबेर शेख कदम, हितेश किशोर पवार, निखिल राजेंद्र केसरवाणी आणि सौरभ संजय शिनकर, सर्व राहणार चाळीसगाव, यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्या ताब्यातील ट्रॅव्हल बॅगची झडती घेतली असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू आढळून आला। पोलिसांनी प्रतिबंधित गुटख्यासह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली टाटा इंडिका क्र. MH18W8977 जप्त केली। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 16,57,087 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। प्राथमिक चौकशीत आरोपी हे बुरहानपूर, मध्य प्रदेश येथून प्रतिबंधित गुटखा तस्करी करून चाळीसगावात आणत असल्याचे निष्पन्न झाले आहे। या प्रकरणी अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी शरद पवार यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत निवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेर, पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, पोलीस कर्मचारी मोहन सूर्यवंशी, अशोक मोरे आणि कल्पेश पगारे यांनी सहभाग घेतला। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले करीत आहेत।